हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल, मस्त असाल। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आहे पारायणचा 7वा दिवस आणि त्यामध्ये दत्त जयंती सुद्धा आहे। तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे। मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। दुपारच्या वाजलेले आहेत 12:30। 12:30ची आरती होती, त्यामुळे भाविक सारे आलेले आहेत आरतीला आणि दर्शन घेण्यासाठी। दर्शनाची लाईन बघा कुठवर आहे। खूप सारे भाविक आहेत ते दर्शन करून गेलेले आहेत। थोडेफार भाविक आहेत ते आता दर्शन करायला उभा राहिलेले आहेत। म्हटलं खूप गर्दी आहे तर आपण ना थोड्या वेळाने दर्शन करू, म्हणून मी ग्रंथाच्या इथं बसलेली होती। गुरुचरित्र पारायण लावलेलं आहे त्या ठिकाणी। तर गुरुचरित्र पारायणचा अध्याय आहे ना, ते सकाळच वाचून घेतलेलं होतं। आज समाप्ती झालेली होती, पण समाप्ती आज करत नाहीत, दुसऱ्या दिवशी करतात, म्हणजे शुक्रवारी। हा व्हिडिओ आहे तो गुरुवारचा येतोय तुम्हाला, थोडासा लेट झालेला आहे। आताच मी घरी पोहोचलेले आहे। दुपारच्या 2:45 वाजलेले आहेत। चला म्हटलं पेट पूजा काहीतरी करू। आज काहीच खाल्लेलं नाही, फक्त चहा घेतलाय, केळ खाल्ले मठामध्ये। आणि आता म्हटलं भूक लागलेली आहे, पहिल्यांदा ना काहीतरी करायचं। म्हणजे सकाळी मी बटाटा लावलेला होता ना, तोच फ्राय करणार आहे। कारण आज एकादशी सारखा उपवास पकडायचा असतो। आज काही सुद्धा खायचं नाही, शाबूची खिचडी सुद्धा खायची नसती। बटाटा चालेल म्हणून त्या ताईने सांगितलेलं होतं मठात कालच, म्हणून म्हटलं चला सकाळीच भाताच्या वरती 2-3 बटाटे लावलेले होते, त्याचा आता फ्राय करणार आहे। आणि सकाळी ना मी 4 वाजता उठून सगळं म्हणजे जेवण बनवलेलं होतं सगळं, आणि माझी तयारी केली आणि मी मठामध्ये ग्रंथ वाचण्यासाठी गेली। ग्रंथ वाचून मग आली मी 10:30 पावणे 11 वाजता। नंतर मी कपडे धुतली, लादी पुसली आणि नंतर मी 12:30 वाजता गेली ती, कारण दत्तांचा जन्म 12:30 वाजता झालेला आहे आणि आरती दत्तांची स्वामींची 12:30 वाजता असते, त्यामुळे मी गेलेली होती मठामध्ये। आणि मग मला यायला 2:45 वाजले। तुम्हाला दाखवलं कितीतरी गर्दी झालेली होती। मस्त छान असा सोहळा झाला दत्त महाराजांचा आणि आरती वगैरे खूप छान झाल्यात, मस्त वाटलं। आणि पारायण झालं, मस्त छान वाटलं। पारायण झाल्यानंतर खूप समाधान वाटतं खरंच। त्यामुळे सगळी चिंता काय असेल ती स्वामींना, एकदम मन शांत होतं आपलं पारायण केल्यानंतर, ग्रंथ वाचल्यानंतर। आणि आजचा लास्टचा दिवस होता, मस्त छान पार पडलं आपलं पारायण। तर आलेले आहे आता घरी, तर चला म्हटलं काहीतरी आता खायला करू, म्हणजेच बटाटा फ्राय करू। आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे, त्यामुळे पूजा सुद्धा मला मांडायची आहे लक्ष्मीची। तर हा बघा बटाटा फ्राय केलेला आहे मस्त छान असा। मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार होता। गुरुवारचं मी कधीच खिचडी किंवा बटाटा खात नाही, पण असं वाटत होतं खाऊ का नको। पण त्या काल ताईंनी ना मठामधल्या सांगितलेलं होतं बटाटा खाल्ला तरी चालतो, म्हणून म्हटलं चला, त्यांना खूप अनुभव आहे, तर अनुभव असलेल्या व्यक्तीचं जर आपण ऐकलं तर चांगलं आहे। तर म्हणून मी बटाटा खाल्ला। तर म्हटलं दिवसभर कामं सुद्धा करायची आहेत, त्यामुळे फळं पण नाही खाल्ली, काही सुद्धा खाल्लं नाही, तर आपण कामं कशी करणार, चक्कर आल्यागत होतं, म्हणून ना मी खाऊन घेतला। त्यानंतर थोडा आराम केला, कारण सकाळी खूप लवकर उठलेली होती आणि स्वयंपाक करून मी मठामध्ये गेलेले होती। तर चला आता बटाटा वगैरे खाल्लेला आहे, त्यानंतर आता मी थोडा आराम करणार आहे। आराम केल्यानंतर मी उठली आणि पूजेच्या तयारीला लागलेले आहे। लक्ष्मी व्रत पूजेची मांडणी करायची आहे म्हटल्यानंतर आपल्याला पाठ लागणार, म्हणून हा जुना पाठ आहे तो मी काढलेला होता। 2 पाठ आहे ते मंदिरामध्ये नेलेले होते गुरुचरित्र वाचण्यासाठी। आणि आता ना सगळी तयारी आहे ती मी करून घेते, म्हणजे फ्रेश झाली आणि पावडर वगैरे तोरी लावली की आपल्याला कसं थोडंसं फ्रेश वाटतं। आता चला मी पूजा मांडायच्या अगोदर ना हळदीले पण करून घेणार आहे हुंबऱ्याला, कारण आजचा दिवस एवढा भारी होता ना। पौर्णिमा होती, गुरुवार होता, त्यानंतर आज दत्त जयंती आहे, एवढं सारं काही होतं, पण सकाळी मला काय हळदीले पण करायला भेटलंच नाही। म्हणून म्हटलं चला संध्याकाळचं होईना का करू आपण। घेतलेले 2 चमचे मी हळद, त्यामध्ये गोमूत्र मिक्स केलं, त्यानंतर हाताने हळद चांगली कालवून घेतली आणि आता मी हळदीले पण करून घेते हुंबऱ्याला। तर बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आलेल्या होत्या, ताई तुझं चॅनेल मोनिटाईज झालं का, ताई तू चॅनेल कधी चालू केलेलं आहेस, ताई तुझं पेमेंट येतं का, खूप खूप सारे ना प्रश्न केलेले आहेत। तर मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्नांचे उत्तर देणार आहे। तर अजून काही ताईंची जर कमेंट असेल ना, तर मला ह्या व्हिडिओच्या खाली नक्कीच विचारा, मी सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे ती एक व्हिडिओ बनवूनच तुम्हाला देईन। त्याचा हळदीले पण करून घेतलं, आता म्हटलं लक्ष्मी व्रताच्या पूजेची मांडणी करून घेऊ। पाटाच्या खाली मी स्वस्तिक काढून घेतले पांढऱ्या रांगोळीनं, त्यानंतर पाट ठेवला आणि त्याच्यावरती लाल वस्त्र टाकलं। आता ना कलश आहे तो मी पुजून घेणार आहे। सर्वात पहिल्यांदा गणपतीची स्थापना करायची असते, पण कलश अगोदर पुजून खाली त्यानंतर गणपतीची स्थापना करते। कलश पुजता वेळी त्यामध्ये हळदी कुंकू टाकलं, त्यानंतर मला सुद्धा लावून घेतलं। आता ना कलशच्या सभोवताली मी हळदी कुंकवाची बोटे ओढून घेते। आता कलश मध्ये 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकते, त्यानंतर थोड्याशा अक्षदा टाकते, त्यानंतर एक फूल टाकते आणि आता ना
मुखवटा बांधून घ्यायचा आहे नारळाला. तर चला नारळाला मुखवटा बांधून घेते. आता नारळाला मुखवटा बांधलेला आहे. आता मी 5 झाडाची जी ढाळे आणलेले आहेत ना ते ठेवते कलश मध्ये. आता मुखवटा जो बांधलेला होता नारळाला तो याच्यावरती ठेवू. तर चला कलश आता तयार झालेला आहे. याला साडी घालायची राहिलेली आहे फक्त. आता माझी साडी सुद्धा काढलेली होती लक्ष्मीची, ती बांधून घेते छान अशी. तर मस्त छान असा कलश तयार झालेला आहे आपला. तर तुम्हाला पाटावरती ठेवल्यानंतरच दाखवते. आता आपल्याला गणपतीची स्थापना पाटावरती अगोदर करायची आहे, त्यानंतर सगळ्या देवांची पूजा पाटावरती करायची असते. तर अगोदर ना समय सुद्धा मी लावून घेतलेले आहे बाजूला, तुम्हाला दिसतच असेल. ही देवपूजा आपण अग्नीच्या साक्षाने करायची असते, त्यामुळे ना समय दिवा तुमच्या घरात काही असेल तो लावावा आणि देवपूजाला सुरुवात करावी. तर गणपतीची स्थापना करता वेळी 1 पानाचा विडा आणि त्यावरती 1 रुपया सुपारी किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल ती ठेवावी. हळदी कुंकू अक्षदा असं ठेवावं, म्हणजे गणपतीची स्थापना होते. तर चला मी 2 विडे ठेवलेले आहेत, एक लक्ष्मीचा आणि एक गणपतीचा. माझ्याकडे सुपारी वगैरे नव्हती त्यामुळे मी गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे आणि दुसऱ्या विड्यावरती लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे. आता झालेली आहे गणपतीची स्थापना, लक्ष्मीची स्थापना. आता फोटो ठेवते लक्ष्मीचा. चला त्याला हळदी कुंकू लावून घेतलं. आता फोटो सुद्धा पाटावर ठेवून घेते. फोटो पाटावर ठेवल्यानंतर आता आपण कलशची स्थापना करायची आहे पाटावरती. त्यासाठी तांदळाची साळ मांडायची आहे. तर मी आता तांदळाची साळ मांडून घेतली. त्यावरती थोडंसं हळदी कुंकू सोडायचं. कधीही तांदूळ असे पांढरे सोडायचे नाही, त्यासाठी हळदी कुंकू सोडून मग कलश ठेवायचा. मी कलश सुद्धा ठेवून घेतला. आता ना फळं वगैरे आणलेली होती, म्हणजे अर्धा डझन केळं आणलेली होती, पण ठेवायची जागा नव्हता म्हणून एकच फळ फक्त ठेवलं तिथे. तर चला एक सुद्धा मान्य होतं लक्ष्मीला. आणि आता पूजन राहिलेलं होतं फक्त पुस्तकाचं, त्याचं सुद्धा पूजन करायचं आपण. आणि हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून नमस्कार करायचा. तर चला झालेली आहे माझी मस्त छान अशी पूजा. आता माझी राहिलेली आहे रांगोळी, ती सुद्धा आता काढून घेते. पूजा आहे ती मांडून घेतली. त्यानंतर रांगोळी काढली आणि पूजा कशी मांडलेली आहे ना ती सुद्धा तुम्हाला दाखवली. आता राहिलेली आहे अगरबत्ती लावायची. तर चला म्हटलं मंदिरातल्या देवांना अगोदर अगरबत्ती लावू आणि तुळशीमध्ये सुद्धा लावायचे, कारण बाहेर ना थोडासा अंधार झालेला आहे, लवकरच दिवस मावळते त्यामुळे थोडासा अंधार दिसतोय. तर चला मी तुळशीत लावून येते, कारण संध्याकाळच्या 6:15 वाजायला होत्या. तर तुळशीमध्ये लावल्यानंतर लगेच मी आता हुंबरा पूजन करून घेणार आहे. मगाशी हळदी लेपन केलेलं होतं ते चुकलं नव्हतं म्हणून ना हळदी काही लावलं नव्हतं किंवा पूजा केलेली होती हुंबऱ्याची. तर इथूनच आपल्या लक्ष्मी घरात येत असते, त्यामुळे गुरुवारी रविवारी मंगळवारी हळदी लेपन करून हुंबऱ्याचं पूजन करून घ्यावं. तर मी आता ना दोन्ही साईडला चौकटीच्या हळदी कुंकवाची 5-5 बोटे लावली. त्यानंतर अक्षता ठेवल्या, फुलं ठेवली, अगरबत्तीने ओवाळून घेतली चौकटीला. त्यानंतर आरती असेल तर आरतीने ओवाळून घ्यायचं. माझ्याकडे आरती होती पण वरती देवाकडे लावलेली होती, त्यामुळे अगरबत्तीनेच ओवाळ आणि नमस्कार केला. झालेली होती हुंबऱ्याची पूजा. आता आलेली आहे मी आतमध्ये. लक्ष्मीला अगरबत्ती लावायची राहिलेली होती, ती सुद्धा आता लावून घेते. अगरबत्ती लावली की लगेच मी आता पोथी वाचून घेणार आहे आणि आरती सुद्धा करून घेणार आहे. तर चला आरती वगैरे करून घेऊ. मस्त छान झाली आता पूजा झालेली आहे. पूजा सकाळी मांडली नाही, उशीरच झाला पूजेला आज. तर म्हटलं चला छान आता पूजा मांडून घेतली आहे, तर लगेच नाव वाचून घ्यायची म्हणून लगेच पूजा वाचून घेतली.
तर आता स्वयंपाक पण करायचा आणि मठात पण मला जायचं आहे. तर चला स्वयंपाक आधी करून घेते आणि त्यानंतर मठात जाते. तर विघ्नेश सुद्धा शाळेतनं आलेला आहे, त्याला मॅगी द्यायची आहे. ती मॅगी देते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते. ही बघा विघ्नेशला आता मॅगी बनवून दिलेली आहे तयार करून. विघ्नेश आला स्कूलमधून, त्याला भूक लागलेली आहे ना, म्हणून म्हटलं चला नाश्ता काय करायचा, म्हणून तो म्हटला मॅगी कर मम्मी. तर विघ्नेशला देते आता. आणि पूजा पण छान अशी मांडली, ती मस्त वाटते पूजा वाचून घेतल्यानंतर. पूजा वाचून झाली की लगेच मी स्वयंपाकाला लागली, कारण मला मठामध्ये जायचं होतं श्रीयंत्राचं पूजन करण्यासाठी, म्हणजेच कुंकुमार्चन करण्यासाठी. ज्या वेळेला मी श्रीयंत्र घरी आणलं होतं गेल्या वर्षी, त्यावेळेला काही त्याची स्थापना झाली नव्हती, व्यवस्थित प्राणप्रतिष्ठा झाली नव्हती. म्हणून आज सर्वांना सांगितलं होतं ज्यांच्या घरी ना श्रीयंत्र आहे त्यांनी मठामध्ये श्रीयंत्र घेऊन या, म्हणून मी जाणार आहे. आणि खूप साऱ्या ताई आलेल्या होत्या, पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. 8 वाजताचा टाइम दिलेला आहे आम्हाला. त्याच्या अगोदर मी स्वयंपाक करून घेते आणि लक्ष्मीला सुद्धा नैवेद्य दाखवून मग जाणार आहे मठामध्ये. माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता देवाला नैवेद्य काढते केळीच्या ताटामध्ये. मी असं का म्हणत्या, तर मागच्या गुरुवारी मला एक कमेंट आलेली होती. मला राग नाही आला त्या ताईंचा, पण मी तुम्हाला सांगते, त्या ताईंनी सांगितलेलं होतं दरवेळेला तुम्ही नैवेद्य देवाला काढशीला त्यावेळेला केळीच्या पानावरती काढा. हो ताईनं, सणवार असेल तर ठीक आहे, पण असं केळीचं पान मी आज पण बघायला गेलेली होती, त्या ताईंनी सांगितले म्हणून. तर मला केळीचं पानच नाही भेटलं. शहरामध्ये भेटत नाही, गावाला आपल्याला भेटू शकतं, पण हे ना केळीचं ताट आणलं बरं का, केळीच्या पानासारखं दिसणार, त्यामध्येच आज मी नैवेद्य काढते. तर बघा भाकरी, भात, सुकी भाजी, पातळ भाजी असं सर्व नैवेद्य काढून घेतलेलं आहे. आता हा नैवेद्य आहे तो देवाला दाखवून घेते. चला बाहेर आता मी जाऊन देवाला नैवेद्य दाखवते. मंदिरातल्या देवाला नैवेद्य दाखवला, पण लक्ष्मीला खाली दाखवायचा होता ना, तर लक्ष्मीच्या समोर नाही बाजूला बसून नैवेद्य दाखवला. कारण लक्ष्मीच्या समोर ना ओंकार सारामृतचं पठण करत होता. मला मंदिरात सुद्धा जायचं होतं, त्यामुळे म्हटलं चला इथून सुद्धा आपण दाखवू लक्ष्मीला नैवेद्य. आता माझं झालेलं आहे, सगळं आवरलेलं आहे. आता चाललेलं आहे मी मंदिरामध्ये, म्हणजेच मठामध्ये करायचं आहे, म्हणजे कुंकुमार्चन करायचं, त्यामुळे निघालेलं आहे मंदिरामध्ये. तर चला झालेलं आहे सर्व तयारी, आता चाललेली आहे. तर 8 वाजलेले, 8 वाजता कार्यक्रम चालू होणार होता मठामध्ये. तर चला सर्वांना बाय. आता बघू शकता मी मठामध्ये पोहोचलेले आहे. खूप साऱ्या महिला आहेत, ते श्रीयंत्र घरातून घेऊन आलेल्या होत्या. आम्ही 9 वाजता पूजा चालू केलेली होती श्रीयंत्राची कुंकुमार्चनची, ती ना 11:30 वाजता संपली. त्यानंतर आम्ही घरी गेलो. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ इथंच संपवत्या. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना बाय.